मला महत्त्वाचे कारण सांगतो. पुढचे 2 चॅप्टर किंवा हे चॅप्टर तर पूर्ण याच्यावरच डिपेंडेड आहे. आता जे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आपण जे घेणार आहोत ते चॅप्टर पूर्णपणे याच्याशी रिलेटेड आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज ह्या ओरली ठेवायच्या. तो टेबल तर झालाच आहे. तो टेबल आपल्या प्रत्येक वेळेला डोळ्यासमोर आला की आपल्याला पटापट व्हॅल्यूज काढायच्या. नाही तर काय माहिती का, आपण त्या परत येणार, तो टेबल बघणार, प्रत्येक ठिकाणी आपण त्या परत त्या गोष्टी करतो. त्याच्यापेक्षा एक तो टेबल आपल्या फॉर्म्युलाच्या त्या नोटबुकमध्ये मला पाहिजे. मी तुम्हाला 4 सेक्शन डिवाइड करून दिले. ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, कॅल्क्युलस, स्टॅटिस्टिक्स या चारींसाठी मिनिमम नोटबुकमध्ये 4 सेक्शन तरी पाहिजे. 4 सेक्शन वाईज मला डिवाइड करायचे. जर जे झालं तर त्या ठिकाणी ॲड करत जायचं. एवढेच नाही, भरपूर आहे पण ॲड करत राहा. जेवढे फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये होऊन एका ठिकाणी येतील तेवढं तुमच्यासाठी पाहिजे. कारण फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत हे लक्षात असू द्या. जर फॉर्म्युले एका ठिकाणी लक्षात असू द्या, कारण काय आपल्याला त्यांचा वापर करायचा. आपल्याला नुसतं लिहून नाही ठेवायचं किंवा ते पाठ करण्यासाठी नाही सांगत होते. ते आपल्याला वापरायचे आणि वापरायचे वेळेत म्हणजे ते डोळ्यासमोर लागतील. बरोबर. जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तुम्ही काय करणार, काही सरांनी सांगितलं चाललं या गोष्टी होती. जर डोळ्यासमोर आले ॲटलिस्ट तुम्ही बघणार. तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही सांगणार, ज्याला विचारला तो सांगणार. म्हणजे ॲटलिस्ट त्यांचा काय होणार, तुमच्याकडे वापर होणार. आणि जेव्हा वापर व्हायला लागतो त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो. हे लक्षात असू द्या. कळतंय ना काय सांगतो. नंतरची गोष्ट अशी की आपण लास्ट टाईमचे 2 टेबल घेतले होते. त्या टेबलमध्ये आपण घेताना कुठल्या क्वार्टरमध्ये कोणत्या व्हॅल्यू कशा काढल्या हे लक्षात ठेवा. जर कोणत्या क्वार्टरमध्ये आपण बघितलं, सपोज दॅट फर्स्ट क्वार्टरंट आहे. फर्स्ट क्वार्टरमधल्या व्हॅल्यू कशा असतात, सर्व व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह येतात. बरोबर ना. ऑल व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन, कॉट, सेक, कोसेक 6च्या 6 काय असतात, पॉझिटिव्ह येत असतात. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला या व्हॅल्यू आपण काढतो त्यावेळेला आपल्याला 2 थेरमचा वापर करावा. कोणत्या 30, 60, 90 आणि दुसरा 45, 45, 90. बरोबर. या 2 थेरम शिवाय आपण काही वापरलं का नाही. त्याच्यात काय होतं, 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1/2 इंटू 30 डिग्रीच्या समोर आहे ना, 1/2 इंटू हायपोटेन्यूज आणि 60 डिग्रीच्या समोर √3/2 इंटू हायपोटेन्यूज आणि 45, 90 मध्ये फिक्स एक व्हॅल्यू 1/√2 आणि 1/√2 दोघं 45च्या समोर आहेत. हे 2 थेरम आपण वापरायचो. लक्षात घ्या की आपण पहिल्या क्वार्टरमध्ये ज्या वेळेला व्हॅल्यू काढतो किंवा आपण बाकीच्या सर्वांमध्ये काढतो आपल्याकडे एक फिक्स पॅटर्न होता. काय फिक्स पॅटर्न होता, स्टँडर्ड पोझिशन. बरोबर. फिक्स गोष्टी सांगतो, बदलत नाही असं सांगतो. पण फक्त बदलणारा कोण आहे तोही सांगतो आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू कोणाच्या काढायच्या आहेत तेही बघू. ओरिजिन काय घ्यायचा, वर्टेक्स ठेवायचा. ओरिजिन ॲज अ वर्टेक्स. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ॲज अ, या गोष्टी बदलत नाही. तिसरी गोष्ट अजून काय करायची, स्टँडर्ड व्हॉट यू मीन बाय स्टँडर्ड युनिट सर्कल, ज्याची रेडियस 1 असते. स्टँडर्ड का म्हणायचं, कारण त्याचा सेंटर हा ओरिजिन असतो. त्याचा सेंटर काय असतो, ओरिजिन असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं. जर सपोज मी एक सर्कल घेतलं, ओके, त्याची रेडियस किती ठेवली मी, 1 ठेवली. म्हणजे ऑब्व्हियसली डिस्टन्स किती असेल, 1 असेल. त्याचे व्हर्टायसेस सांगा बरं. जनरली अँगलनुसार आपण बघणार की हा जर पी पॉईंट म्हणजे सपोज ज्या ठिकाणी सर्कल आणि ते टर्मिनल आमचं जी इंटरसेक्ट होतात त्यांना आपण काय म्हणत असतो, पी पॉईंट. बरोबर ना. एखादी व्हॅल्यू काढावी लागेल, एक्स व्हॅल्यू, वाय व्हॅल्यू. बरोबर. ज्यावेळेला आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन डिफाईन केलं त्यावेळेला एक्स म्हणजे कोण घेतलं, कॉस थिटा. वाय म्हणजे कोण घेतलं, एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. या दोघी फिक्स ठेवा, दोघंच. नंतर हे व्हर्टायसेस सांगा बरं मला. व्हर्टायसेस हा कोण होता, 1,0. लक्षात घ्या बरं का. मी एक छोटीशी बेसिक कन्सेप्ट तयार करतोय, तिकडे लक्ष द्या. कसा इकडे इकडे या 4 व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे ना. आता आपण अँगलकडे जाऊ. अँगलकडे हे 1,0 काय घेतला, कारण हे डिस्टन्स 1 युनिट आहे. किती घ्या, 1 युनिट असणार. हे डिस्टन्स 1 युनिट, हे 1 युनिट,
1 युनिट असणार. बरोबर. ज्यावेळेला आपण याला डिफाईन केलं त्यावेळेला इथे होता माझा 0 डिग्री, कारण माझा टर्मिनल आर्म कुठे होता? एक्स ॲक्सिसवर, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. ज्यावेळेला मी इकडे याला डिफाईन केलं त्यावेळेला किती डिग्री अँगल तयार होता? 90 डिग्री. टर्मिनल आर्म इथे आला. बरोबर. इथे होता, इथून रोटेट केला इथे आला. अमाऊंट ऑफ रोटेशन कुठल्या डिरेक्शन मध्ये घेतोय? अँटी क्लॉकवाईज. कोणत्या डिरेक्शन मध्ये? अँटी क्लॉकवाईज. रोटेटेड जस्ट लाईक. नंतर परत 180, इथे दुसरा टर्मिनल आर्म असेल. बरोबर आहे. 180 डिग्री, 180 डिग्री. टोटल रोटेशन घेतलं इकडे आलं 270 डिग्री. बरोबर. टर्मिनल इथे घेतला आणि परत या ठिकाणी पोहोचतो. पूर्ण कम्प्लीट रोटेशन करून 360 डिग्री टोटल रोटेशन. बरोबर आहे. 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270 आहे 360. आपण क्वाड्रंट वाईज अजून व्हॅल्यू डिपेंड केलाय. क्वाड्रंट वाईज अजून व्हॅल्यू डिपेंड केलाय. 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री. बरोबर का? 30, 45, 60. बरोबर. आपण प्रत्येक वेळेला काय केलंय? हा पी पॉईंट घ्यायचो. बरोबर. तिथून कोणावर परपेंडिक्युलर पुट करायचो? एक्स ॲक्सिसवर. बरोबर. ज्यावेळेला हा पूर्ण याच्यामध्ये 30 डिग्री अँगल घेतला त्यावेळेला ह्या पॉईंटवरून आपण एक्स ॲक्सिसवर काय केला? परपेंडिक्युलर पुट केला. तर मला इथे अँगल 30 डिग्री आहे आणि मला काय मिळालं आहे? राईट अँगल ट्रायंगल मिळाला. बरोबर. कारण इथून परपेंडिक्युलर पुट केला एक्स ॲक्सिसवर आणि राईट अँगल ट्रायंगल मिळाल्यामुळे इथे 30 डिग्री हा इकडे एक्स असेल तर ज्यावेळेला परपेंडिक्युलर पुट करतो इकडे त्यावेळेला ह्या व्हॅल्यूज कोण होत्या? वाय होत्या. बरोबर. लक्षात घ्या, वायच्या व्हॅल्यू होत्या. बरोबर ना. मग आपण लक्षात असू द्या की आपण ज्या वेळेला डिफाईन केलं त्यावेळेला राईट अँगल ट्रायंगल नुसार डिफाईन केलं आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आल्यामुळे आपल्याला कोणामध्ये येणार? परत आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मध्ये जस्ट 3 साइड्स 3 व्हर्टायसेस डिफाईन ऑन जस्ट ट्रिग्नोमेट्री, त्याला आपण ट्रिग्नोमेट्री म्हणत असतो. बरोबर. राईट अँगल ट्रायंगलवर डिफाईन केलंय. बरोबर. मग आपण लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला राईट अँगल ट्रायंगलवर गेलो त्यावेळेला हायपोटेन्यूज कोण दिसतो याच्यामध्ये? प्रत्येक वेळेला हाच दिसतोय ना. इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल किती आहे? 1. बरोबर. हायपोटेन्यूज फिक्स होऊन गेला 1, कारण रेडियस किती असणार या सर्कल मध्ये? 1 असणार. म्हणून आपण हायपोटेन्यूज 1 ठेवला. मग आपल्याला फाइंड आउट जे करायचे ते म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. बरोबर आहे. 30 डिग्री अँगल असताना एक्स काय वाय काय, 45 डिग्री असताना एक्स काय वाय काय, एक्स वाय. बरोबर. मग चला इथे एक्स वाय काय असेल? जसं आपण इथे फाइंड आउट केलं ना, एक्स कोणाच्या समोर आहे हे सांगा. 60 डिग्रीच्या समोर आहे. बरोबर का? हा 30 ना, 30च्या समोर कोण? वाय आहे. बरोबर. आणि इकडे 60 तयार होईल. बरोबर ना. 60च्या समोर कोण? इकडचं सोडून द्या. एवढा राईट अँगल ट्रायंगल बघा आपण, एवढा दस अप टू दॅट. म्हणजे आपण ज्या वेळेला राईट अँगल ट्रायंगल घेतला त्यावेळेला हा 30 असेल, हा 90 असेल तर हा 60 असेल. बरोबर. मग जर हा 60 असेल तर 60च्या समोर कोण? एक्स. म्हणजे ती व्हॅल्यू काय? √3/2. बरोबर. आणि वाय कोणाच्या समोर आहे? 30च्या समोर. मग ती व्हॅल्यू काय? 1/2. झालं. पुढे जाऊ जरा. 45. एवढा अँगल किती असेल? 45 डिग्री घेतलाय ना. हा पी पॉईंट काढायचा आहे एक्स वाय. आता 45 डिग्री असल्यानंतर जर हा एवढा 45 घेतला, हा 90 घेतला तर हा मग हा एक्सच्या समोर 45च्या समोर एक्स आणि 45च्या समोर वाय. मग दोघं व्हॅल्यू कशा असतील? 1/√2. बरोबर. पुढे सरकू जा. बरोबर. अँगल किती आहे? 60 डिग्री. एक्स वाय. 60 डिग्री, 90 डिग्री तर हा बऱ्याच जणांच्या डोक्यात येते बरं का. हा कुठून आणला? आपला राईट अँगल ट्रायंगल किंवा कोणत्याही ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम किती असते? 180 असते. मग एक 60 एक 90 तर उरला किती? म्हणून तिथे 30 घेतला. नाही तर काय आपण मी घरून नाही आणलं, तिथे घरून आणला सरांनी असं काहीतरी सरांनी मनाचा घेतला असं काही नाही. त्याच्यामध्ये 30 आपण जर सम घेतली तर ही 180 येते, हे डोक्यात ठेवायचं आहे. ओके ना. 60 90 आणि हा 30. आता 30च्या समोर कोण आहे? 30च्या समोर एक्स असल्यामुळे व्हॅल्यू किती येणार? 1/2. नंतर
वायच्या समोर 60 √3/2 बरोबर. त्याला पहिल्या क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूज बरोबर का 0 पासून तर 90 पर्यंत. ओके. एक्स म्हणजे कोण? एक्स म्हणजे कोण? वाय म्हणजे कोण? मग एक एक व्हॅल्यू सांगा मला. एक्स कॉम्पोनंट जो काढलाय तो म्हणजे माझा ऑब्विसली कोण असेल आता? कॉस थिटा. अँगल जसा जसा बदलेल तसा तसा एक्स कॉम्पोनंट म्हणजे माझी काय असेल? कॉस थिटाची व्हॅल्यू असेल बरोबर. मग कॉस अँगल किती आता इथे इथे अँगल किती आहे? 0 डिग्री 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री. मग चला सांगा आता पटापट. कॉस 0 कॉस 30 कॉस 45 कॉस 45 कॉस 60 कॉस 90. व्हॅल्यू वाढतात का कमी होतात? व्हॅल्यू वाढतात की कमी होतात? कमी होतात. म्हणून लक्षात असू द्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा हे फंक्शन हे डिक्रीजिंग फंक्शन असतं. काय सांगतो लक्षात येत आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा हे फंक्शन काय असतं? डिक्रीजिंग फंक्शन असतं. आलं लक्षात? म्हणजे आपण जसं जसं पुढे सरकतोय ना कॉस थिटाच्या व्हॅल्यूज काय होतं ना डिक्रीज. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येतात मला माहिती आहे ते नंतर चेक करू आपण बरोबर ना. नंतर चेक करू आपण. चला आता साइन थिटा म्हणजे कोण? वाय असणार आहे बरोबर आहे. मग वाय कॉम्पोनंट म्हणजे कोण असेल माझ्या? साइन थिटा असेल. म्हणजे प्रत्येक अँगल वाईज मला फाइंड आउट करावं लागेल. साइन 0 साइन 0 साइन 30 साइन 45 साइन 60 साइन 90. कळतंय? पाठ करायची गरज आहे. तुम्ही जर इकडनं द्यायला 1√3/2 1/√2 1/2 0 तिकडनं यायचं 1√3/2 1/√2 1/2 0. इकडनं जसं गेला तिकडनं यायचं परत सारख्याच व्हॅल्यूचं बरोबर. कळतंय? लक्षात येते काय? नक्की. त्या फक्त मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स दिल्या की आपल्याला वापरता येतील असं समजतंय ना. हा जे ही सुद्धा फिगर तुमच्या त्याच्यामध्ये पाहिजे मला तुमच्या फॉर्म्युल्याच्या नोटबुकमध्ये. काल एक फिगर होती लास्ट लेक्चरमध्ये बरोबर. ती एक फिगर आणि ही एक फिगर त्या दोघं फिगर मला पाहिजे. समजतंय? लक्षात येते ना. तुम्ही स्वतः ड्रॉ करायचे. ओके ना. सेकंड क्वार्टर मध्ये काढता येईल. सेकंड क्वार्टर मध्ये कोणते कोणते अँगल होते? 120 135 आणि 150 बरोबर ना. मग परत इकडनं आपण मेन्शन करणार 120 145 150 बरोबर. परत हे पॉईंट घेणार तुम्ही पी पॉईंट आहे. इथून परपेंडिक्युलर पुट करणार बरोबर ना. एक्स ऍक्सिस वर इथून परपेंडिक्युलर पुट केला इथून परपेंडिक्युलर इथून परपेंडिक्युलर बरोबर आहे. मग हे उरलेले अँगल बघणार तुम्ही. हा इकडनं नंतर हा इकडनं आणि हा एवढा उरलेले अँगल. म्हणजे उरलेले अँगल असतील त्याच्यानुसार बघणार. हा 60 असेल हा 45 असेल हा 30 असेल. मग परत हे परपेंडिक्युलर पुट केल्यामुळे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळाला बरोबर का. येते का डोक्यात? कळतंय ना एक्झॅक्टली काय करतोय आपण. मी अख्खं जे तुम्ही टेबलमध्ये आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू काढल्यात ना त्या तोंडी सांगतोय. या तोंडी व्हॅल्यू निघतात. पाठ करायची गरज पडते का? नाही. पाठ करायची गरज नाही हे लक्षात घ्या. कळतंय? मला हा पूर्ण ट्रायंगल सर्कल आणि पोझिशन मला पूर्ण दाखवायची. थोडी मोठी फिगर काढा. पोझिशन मला पूर्ण दाखवेल. कळतंय? समजलंय? ओके. चला पुढच्याकडे थोडंसं आपण जनरली आपण फक्त अँगल फाइंड आउट केले होते. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय सुरुवातीपासून परत एकदा रिवाइज करून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट केले होते 3 पद्धतीने. नुसतं सुरुवातीला कसं घेतलं होतं? राईट अँगल ट्रायंगल. नंतर स्टँडर्ड पोझिशन मध्ये बरोबर त्याला आपण एक टर्मिनल नाम घेतला होता. त्या टर्मिनल नामच्या एका पॉईंटला आपण परपेंडिक्युलर पुट केला होता बरोबर. नंतर त्या पोझिशनला कसं काढलं होतं? स्टँडर्ड पोझिशन मध्ये. स्टँडर्ड पोझिशन राईट अँगल म्हणजे सर्कल घेतला नंतर सर्कलचा आणि टर्मिनलचं इंटरसेक्शन तिथून पी परपेंडिक्युलर पुट करून आपण त्याला ड्रॉ केलं होतं. 3 पद्धतीने डिफाईन केलं. तिघांमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढले. पुढचं साइन्स घेतल्या होत्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल आर. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये कॉस आणि. लक्षात येत आहे का? फंक्शन वाईज
क्वाड्रंट वाईज हे लक्षात घ्या. साईड पॉझिटिव्ह, कारण पुढे आता तरी ठीक आहे, पण पुढे ज्या वेळेला जाणार ना आपण त्यावेळेला डोक्यात राहायला पाहिजे कोणता पॉझिटिव्ह कोणता निगेटिव्ह असं. कळतंय? लक्षात येते ना? ओके, चला मग आपण नंतर हे अँगल्स फाइंड आउट केले. सर्व 0 पासून 360 पर्यंत कॉन्टिनेंटल सर्व 17 अँगल्स काढले तर आपण टोटल 17 अँगल्स फाइंड आउट केले. ओके, 17 कोणते कोणते? 0 हे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, याच्यात 3 12 13, याच्यात 3 आणि 360 70, असे 17 फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत. कळतंय? पुस्तक चालून बघा, पुस्तकात एवढे नाही आहेत, ते पुस्तकात डिटेल्समध्ये काहीच नाही, एकदा बघा तुम्ही. कळतंय? सर आपण पुन्हा पुढे साइन आणि कॉसचं केव्हा रिलेशन येतं आणि साइन आणि कॉसचं केव्हा रिलेशन येतं फॉर्म्युले? रिलेशन अजून डिफाईन नाही केलं. रिलेशन हां इंटर साइन आणि कोसेकचं येईल. साइन म्हणजेच कोण? 1/cos कोसेक, या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे साइन इज अ रेसिप्रोकल ऑफ कोसेक, किंवा कॉस जर घेतला तर सेकचं रिलेशन घेते 1/sec, बरोबर. किंवा टॅन घेतला तर टॅनचं पण रेसिप्रोकल आहे 1/cot. हे इंटर रिलेशन्स आहे तिघं पण. म्हणजे जर हे 3 माहिती असतील तर आपल्याला बाकीचे 3 काढता येतात. बरोबर. साइन आणि कॉसचं केव्हा येतं? साइन आणि कॉस ना. ओके, आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज घ्यायच्या आहेत. थिअरम आहे. हां, 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. त्याच्यामध्ये टॅन आणि सेकचं रिलेशन आहे, कॉस आणि साइनचं रिलेशन आहे दोघांचं, आणि कोसेक आणि कॉटचं रिलेशन. अशा 3 फंडामेंटल आयडेंटिटीज बघितल्या. अजून रिलेशन्स पुढे नाही. फॉर्म्युले नियरली आपल्याला 100च्या आसपास फॉर्म्युलेस तयार करायचे टोटल नेक्स्ट चॅप्टरमध्ये. किती सांगतोय? 100च्या आसपास ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये. याच्यात फक्त 3च फंडामेंटल आयडेंटिटी या चॅप्टरमध्ये. या 3, पहिला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. या 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आपल्याला तयार करायच्या. या 3 फंडामेंटल आयडेंटिटी एकदा तयार केल्या त्यानंतर मग त्याच्या बेसवर एक्झाम्पल. हे रिलेशन्स आहेत, हे चार कोणते कोणते? टॅन म्हणजे लक्षात घ्या बरं का, रिलेशन एक्झाम्पल प्रूव्ह दॅटचे जे असतात ना त्याला सॉल्व्ह करायला वापरले जातात. कोणते कोणते सांगता लक्षात येते? टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे काय? टॅन म्हणजे काय? झोपेत आहेत ना? टॅन म्हणजे काय? अरे सांगा, आवाज कमी येतोय. मी एकटाच आवाज माझा एवढा जोरात होतो. टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस सांगायचंय. टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस किंवा 1/cot. साइन अपॉन कॉस किंवा 1/cot. कॉट म्हणजे काय? 1/tan किंवा कॉस अपॉन साइन. रेसिप्रोकल ना, टॅनचा रेसिप्रोकल आहे. कॉट म्हणजे काय? कॉस अपॉन साइन किंवा 1/tan. लक्षात येत आहे? आणि हे 2 उरले. साइन म्हणजे कोण? किंवा कोसेक म्हणजे काय? 1/sin, आणि सेक म्हणजे काय? 1/cos. अदला बदल करता येते, यांची अदला बदल करता येते. दोघांचा प्रोडक्ट केला साधारण सोपं इक्वल टू 1 मिळेल. म्हणजे फिरवता आले पाहिजे सर्वांना. हे झाले 4 आणि ते तिकडचे 3. ह्या अख्ख्या चॅप्टरमध्ये हा महत्वाचा भाग. अख्ख्या चॅप्टरमध्ये त्याच्याकडे जायचं म्हणून तर एवढं काही चालेल. ते रिलेशन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत, किंवा जे प्रूव्हचे एक्झाम्पल्स आहेत ते सगळ्यात हाय लेवलमध्ये या चॅप्टरमध्ये. मग ते समजून घेण्यासाठी आपल्याला या पार्टचा अगोदर वापर करणं गरजेचं आहे. एकदा जर हा वापर करता आला किंवा ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे रिलेशन्स कळले तर ते नंतर आपल्याला वापरात घेता येईल. आणि एकदा जर वापरायला सुरुवात झाली मग त्यानंतर सुचतं. कारण ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये प्रूव्हचं कोणतंही एक्झाम्पल असू द्या, ते प्रूव्ह कसं करायचं किंवा LHS वरून RHS आणायची कशी, त्याच्या थिंकिंग बेसिसवर. जर थिंकिंग आली नाही तर आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ग्राउंड लेवलकडे जावं लागतं. तुम्ही डायरेक्ट गेला तर फॉर्म्युले पाठ करून हा लगेच सॉल्व्ह करायला लागला, येणार नाही. मी आता सांगतो, हा फॉर्म्युले पाठ करून गेले येऊन जाईल असं होणार नाही. त्याला हळूहळू ते रुजवावं लागतं आपल्यामध्ये. लक्षात घ्या, याला ट्रिग्नोमेट्री हा एक असा पार्ट आहे दॅट्स डिपेंडेड ऑन मोस्ट ऑन प्रॅक्टिसवर डिपेंडेड. दररोज जर केलं ना तर ती जास्तीत जास्त एक अंडरस्टँडिंगचा भाग बनतो. तेव्हा कळायला लागतं. आणि कन्सेप्ट अशा कळतात की अख्खं ट्रिग्नोमेट्री फिरवतं, हळूहळू फिरवतं.
पण त्याच्यासाठी एक सवय पाडण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे त्याची प्रॅक्टिस. परत परत उजळणी करत राहणं, परत परत समजतंय परत बघ, समजतंय परत बघ. आलं लक्षात? म्हणजे जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर. लक्षात येत आहे? आपण जेव्हा क्लॉकवाईज घेऊ तेव्हा सेम व्हॅल्यूज येतील ना, म्हणजे Same. फक्त साइन्स बदलते क्वाड्रंट. सेम व्हॅल्यू का नाही राहते सांगू? सेम व्हॅल्यू कारण आपण रोटेशन घेत असताना त्याचं इकडे जर 30 घेतला, इकडे -30. Minus. ऑब्विसली इकडे -30. कोणत्या रोटेशनमध्ये? क्लॉकवाईज. कोणत्या डिरेक्शनमध्ये? क्लॉकवाईज. हे सर्व कोणत्या डिरेक्शनमध्ये होते? ओके. जो तू XY इथे काढशील तो ऑब्विसली इकडचा XY वेगळा, इकडचा XY वेगळा आहे. कारण हा XY कुठल्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थमध्ये आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थमध्ये. म्हणजे ऑब्विसली साइन बदललाय. पण अँगल -30 हा अँगल किती आहे? -30. मग तो विचार आधी करावा लागेल, बरोबर ना? मग त्याच्यासाठी आपल्याला आधी एक थेरम लिहावा लागेल, त्याच्याशिवाय जाता नाही. कारण याचा पुढचा पार्ट आपला हा थेरम आहे. निगेटिव्ह अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय? निगेटिव्ह अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिराईव्ह करणं. ज्यावेळेला आपण निगेटिव्ह अँगल्सकडे जाणार त्यावेळेला आपल्याला आधी साइन ऑफ -θ, कॉस ऑफ -θ काय येतो ते आपल्याला आधी फाइंड आउट करावं लागेल. डोक्यात फक्त दोनच गोष्टी राहणार, ते आल्या की बाकीचे लिहिता येईल. पण निगेटिव्ह अँगलसाठी वेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करावं लागेल. प्रोसिजर तीच, प्रोसिजर बदलणार नाही. ज्या पद्धतीने यांना काढले तेच, फक्त एवढंच इथे -θ आहे, इकडे +θ आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पण त्याच्यासाठी आपल्याला आधी बोल लागेल निगेटिव्ह अँगल्स लागतील आणि मग त्यानुसार क्वाड्रंट वाईज आपण व्हॅल्यूज काढतो. पण मग लक्षात असू द्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत हेही लक्षात घ्यायचं ना आपल्याला. मग त्या क्वाड्रंटमधल्या व्हॅल्यू आल्या पाहिजे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये 30 डिग्री आल्या, -30 बरोबर. -30 कुठल्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थमध्ये ना, कारण तो क्लॉकवाईज रोटेशनमध्ये राहणार. मग जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला तर एक्स पॉझिटिव्ह असेल, वाय एक्स पॉझिटिव्ह आला म्हणजे कोण पॉझिटिव्ह? कॉस, बरोबर. आणि वाय निगेटिव्ह आला म्हणजे कोण निगेटिव्ह? साइन निगेटिव्ह आला पाहिजे, यायलाच पाहिजे. नाही आले तर समजून घ्यायचं की आपलं चुकलं. या व्हॅल्यू आल्याच पाहिजे आणि जर नाही आला कुठे ना कुठेतरी चुकलं. आलं लक्षात? म्हणून जनरली लक्षात ठेवायचं आहे की सायन्स ह्या महत्वाच्या असणार. कळतंय? लक्षात येत आहे ना? ओके. आणि जनरली याच्याकडे जास्त फोकस करा. सुरुवातीपासून उजळणी करा. नवीन असतील त्यांनी पण सुरुवातीला त्यांना एक वेगळं वाटतंय का इथे किंवा कळत नसेल, पण सुरुवातीपासून त्यांनी जनरली पहिल्यापासूनचे लेक्चर बघा. मागचे 5-6 लेक्चर आपले ट्रिग्नोमेट्रीचे तुम्हाला त्याच्यातनं कळायला लागेल. आणि हा एक महत्त्वाचा भाग आहे. 12thला विचार केला विथ ऑप्शन 12 ते 13 मार्क्सला 40 पैकी. काय सांगतोय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 12 ते 13 मार्क्सला. 12वीला, 11वीचं सोडून द्यावा लागेल, 12वीला सांगतो. ट्रिग्नोमेट्री हा एक महत्त्वाचा भाग विथ ऑप्शन 12-13 आणि 8 मार्काचा आपल्याला कंपल्सरी लिहावा लागतो. 40 पैकी 8 मार्क. 40 पैकी 8 मार्क कशासाठी आहे? ट्रिग्नोमेट्रीला. आलं लक्षात? थोडंसं तुम्ही मार्क्सच्या मागे पळण्याचा दृष्टिकोन असतो ना, काही जणांचा, म्हणून मला मार्क्स पण सांगून द्यावं लागतं काही काही वेळा. मग कळतं हा ठीक आहे ट्रिग्नोमेट्री महत्त्वाचं का जास्त मार्क येईल. बरेच जण त्याच्या मागे पळतात. आलं लक्षात? म्हणून ॲटलिस्ट मॅथ्सचा विचार करून तरी त्याच्या मागे लागतो. आलं लक्षात? आणि हार्ड टॉपिक आहे त्याच्यामुळे आपण अगोदर त्याला समजून घेणार. आलं लक्षात? चल पुढचं. पुढचा जो टॉपिक आहे तो निगेटिव्ह अँगलच्या रिलेटेड आहे. There is a next topic, the trigonometric functions of निगेटिव्ह अँगल्स. आधी आपण फंक्शन्सला डिराईव्ह करू इन जनरल. आधी फंक्शन्सच इन जनरली काय करायचे? डिफाईन करायचे आणि मग नंतर अँगल फाइंड आउट करायचे. ओके. पण ते सुद्धा आपल्याला मायनस निगेटिव्ह मध्ये जेवढे पण आहेत क्लॉकवाईज मध्ये 360 पर्यंतचे, -360 पर्यंतचे सर्व फाइंड आउट करायचे. अलग लक्षात? काय सांगतोय? -30, -45, -60 फोर्थ क्वाड्रंट मध्ये, बरोबर आहे. इकडे -120, -135, -150. सेकंड मध्ये -210, -225, -240.
ओके, नंतर फर्स्ट मध्ये आलो क्लॉकवाईज नुसार -300 -350 -330 सर्व फाइंड आउट करायचे निगेटिव्ह अँगलनुसार. ओके, नाव लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण निगेटिव्ह अँगल डिफाईन करतो त्यावेळेला एक पोझिशन फिक्स करू. स्टँडर्ड पोझिशन, ओरिजिन ॲज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ॲज अ. ओके, मी अगोदर थिटा डिफाईन करून घेतो, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये काय येतं आणि निगेटिव्ह मध्ये काय येतं त्या दोघांमधला फरक आपण अगोदर घेऊ आणि मग नंतर बाकीच्या पार्टमध्ये. नाव ज्या वेळेला आपण याला डिफाईन करतो, सपोज देर इज अ पी विच हॅव एक्स कॉमा वाय, देर इज अ अँगल थिटा, हा काय माझा अँगल थिटा आहे. नाव इथून मी एक परपेंडिक्युलर पुट करतो, दॅट्स कॉल्ड एम. ओके, नाव वी हॅव टू डिफाइन अ राइट अँगल ट्रायंगल. देन व्हाट इज OM? X. OM is X. PM is Y. PM is Y. त्याच पद्धतीने मी अजून एक अँगल डिफाइन करतो जो क्लॉकवाईज रोटेशन मध्ये. याची डिरेक्शन कशी आहे? अँटी क्लॉकवाईज. याची क्लॉकवाईज. that's P X, Y. अगेन रोटेशन तेवढीच व्हॅल्यू. जर हा 45 येतात तर हा -45 सेम व्हॅल्यू येतो. अगोदर मी XY डिफाईन करून घेतोय आणि त्या XYच्या नुसारच मी निगेटिव्ह मधला जो अँगल आहे त्याच्यासाठी डिफाईन करणार. सेम बट -θ. जर हा θ घेतला तर हा θ घेतला तर हा -θ. that's X, Y. ओके, देन अगेन OM इज अगेन X, that's PM. P डॅश म्हणून पडेल कारण P तिकडे घेतला. P डॅश M इज अगेन Y. ओके, व्हॅल्यू मॅग्निट्यूड सेम राहणार, डिस्टन्स सेम राहणार. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय राहील? सेम. कारण जो अँगल इथे घेतला त्याच्याच समोर व्हॅल्यू नाही, तेवढा अँगल समोरची व्हॅल्यू, त्यामुळे ते फिक्स राहणार. आणि हे सुद्धा मॅग्निट्यूड काय राहणार? सेम राहणार. फक्त साईन्स बदलतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कारण ते डिस्टन्सचे व्हॅल्यू बदलणार नाही, फक्त साईन बदलेल. ओके, नाव जर मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन करायला गेलो तर कसं डिफाईन करू? अगोदर आपला XY चं सांग. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण जसं साइन थीटा डिफाइन केला होता का तसा. हा, अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपला OP ची व्हॅल्यू R घेऊ, डिस्टन्स आहे ना. ओके, सर साइन हा निगेटिव्ह एक्स साइन अजून नाही, आपल्याला तो अगोदर डिफाइन करा. साइन थीटा काय, कॉस थीटा काय, गेला विसरून ना. मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सांगायचे. साइन इक्वल्स टू y cos. हा, एक्स म्हणजे साइन थीटा कोणी सांगा? y अपॉन r. इथे काही 1 नाही आहे रेडी, हायपोटेन्यूस. ओके, नाव कॉस थीटा x अपॉन r, tan थीटा y अपॉन x, cot थीटा x अपॉन y, sec थीटा r अपॉन x आणि cosec थीटा r अपॉन y. ओके, तसंच मला डिफाइन करायचं आहे निगेटिव्ह साठी. साइन ऑफ -θ, कॉस ऑफ -θ, टॅन ऑफ -θ. हे दोन आधी काढून घ्यावं लागतील, बाकीचे ऑटोमॅटिक निघतात. कॉट ऑफ -θ, सेक ऑफ -θ, कोसेक ऑफ. लक्षात घ्या पोरांनो, दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. थिटामध्ये आणि -θ मध्ये फरक आहे. थिटामध्ये आणि -θ मध्ये फरक आहे. मग थिटा आपला हा घेतला असेल बरोबर, हा कोणत्या डिरेक्शन मध्ये? अँटी क्लॉकवाईज. हा क्लॉकवाईज. कळतंय? ओके, ना मला त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या. कशा फाइंड आउट? लॉजिक लावा आणि मग मला सांगा. जसं तुम्ही याच्या व्हॅल्यू काढलात ना तसं याच्या पण फाइंड आउट करा. सेम प्रोसिजर चेंज नाही, फक्त एवढं की x कुठे असेल y कुठे असेल याचं जरा लक्षात घ्यायचं. विचार करा आणि मग मला सांगा. साइन निगेटिव्ह विचार करा. cos हा आधी विचार करा मग मला सांगा. एका याच्यात नका, आधी विचार. आधी विचार करा आणि मग मला सांगा. झालं? झालं का? सांगा.
द स्पीड डॅश लाईज इन ओके. अँगल किती येतो सांगा. 45 मायनस थीटा घेतलाय ना. 45 कुठे घेतला मी. कोणाला दिसतो 45. ऑब्झर्वेशन खतरनाक आहे. डायरेक्ट 45 दिसायला असं नाही. 45 डिग्री ॲझ्युम म्हणजे मला फक्त असं म्हणायचं होतं की हा जर 45 घेतला तर हा -45, हा 30 घेतला तर हा -30. ॲझ्युम काय असं. मी जर इथं थिटा घेतला तर हा किती घेतला -θ. मग थिटा काही घ्या ना. थिटा काही घ्या 60, 45, 30 जो वाटेल. ठीक आहे. इथे काय घेतला मी ओके -θ. पी लाईज इन पी डॅश लाईज इन फोर्थ क्वार्टर. देयरफॉर x is पॉझिटिव्ह ओके आणि y is ओके. चल पुढे सांगतो पटकन. x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. व्हॅल्यू सांगा पटापट. याच्यानुसारच आपण अप्लाय करावं. ओके चला. -y/r बरोबर. नंतर ओके -r/y बघा. कॉस आणि सेक कारण फोर्थ मध्ये ना ते यायलाच पाहिजे. फोर्थ मध्ये असल्यामुळे सेक आणि कॉस दोघेही पॉझिटिव्ह आहेत. उरलेले 4 येतातच. लक्षात येत आहे. परत एकदा ऑब्झर्व करा कसा फाइंड आउट केला. आपण वेगळं काही केलं का. सेम जशी आपण रेग्युलर ट्रिग्नोमेट्री फाइंड आउट करतोय त्याच पद्धतीने ही फाइंड आउट करतोय. चेंजेस मी काही केलेले नाही. ओके ना. अजून एक महत्त्वाचं की जनरली आपण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला डिफाईन करणार त्या त्या वेळेला या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर आल्या पाहिजे की साइन थिटा हे ऑड फंक्शन. साइन थिटा काय असतं ऑड फंक्शन. तुम्ही कधी साइन ऑफ निगेटिव्ह अँगल काढला तर त्याच्यातनं मायनस साइन ही बाहेर निघतात प्रत्येक वेळेला. म्हणजे तो अदर पार्ट झाला. हा तर आपला रेग्युलर ट्रिग्नोमेट्री फंक्शन फाइंड आउट करण्याचा वेगळा. पण जर आपण साइन ऑफ -θ घेतला मग थिटा तुम्ही काही घ्या. थिटा तुम्ही काही घ्या तर त्याच्यातनं मायनस साइन ही ऑलरेडी बाहेर निघत असतं. म्हणून त्याला ऑड फंक्शन म्हणतात. काय म्हणायचं ऑड फंक्शन. आणि जर कॉस मधून जर -θ काढला तर कॉस मधून -θ बाहेर निघत नाही. म्हणून त्याला इव्हन फंक्शन म्हणतात. लक्षात घ्या. ऑड आणि इव्हन फंक्शन या दोन कन्सेप्ट आपल्याला सेट अँड रिलेशन मध्ये घ्यायचे आहेत. फंक्शन मध्ये घ्यायचे आहेत. साइन ऑफ -θ मधून मायनस साइन ही बाहेर निघत असते म्हणून त्याला काय म्हणायचं ऑड फंक्शन. आणि इथे थिटा मधून म्हणजे कॉस ऑफ -θ मधून मायनस निगेटिव्ह बाहेर निघत नाही म्हणून त्याला इव्हन फंक्शन म्हणतात. या दोन कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक वेळेला मध्ये ज्या ज्या वेळेला निगेटिव्ह अँगल आला त्या त्या वेळेला आपल्याला वापरावं. अलग लक्षात. आणि यांच्या दोघांमुळे हे सुद्धा चेंज होतात. उरलेले 4 आहेत ना हे सुद्धा निगेटिव्ह मधून चेंज होतात. जर तुम्हाला सांगितलं टॅन ऑफ -θ काढ. हा इंटिग्रल आहे. हा आर्बिटरी आहे. मी हे फोर्थ क्वार्टर मध्ये काढलंय. हे कसं घेतोय मी आर्बिटरी घेतोय. थिटा काही असेल त्यावेळेला. थिटा मला माहिती नाही. थिटा काही असेल तर मला या व्हॅल्यू डिफाइन करावं लागतील. मग मायनस त्या साइन ऑफ -θ अपॉन कॉस ऑफ काय म्हणजे कोण असतो साइन अपॉन कॉस. साइन ऑफ -θ काय काढला ना वरती काय मायनस ओके. कॉस ऑफ -θ काय कॉस थिटा. मग हा काय येणार -sin θ आणि हा काय येणार मग sin θ अपॉन cos θ काय येणार हा मायनस तसाच ठेवला. sin अपॉन cos काय आला tan. मग tan ऑफ -θ काय आला म्हणजे tan मधून पण बाहेर निघते व्हॅल्यू. tan मधून सुद्धा निगेटिव्ह व्हॅल्यू काय निघते बाहेर. म्हणजे tan पण जसं ऑड फंक्शन सारखं देणार. नंतर cot काय येणार मग cot ऑफ -θ तेच मायनस साइन बाहेर निघेल. कॉट मधून पण मायनस कॉट थिटा सेक ऑफ -θ. सेक म्हणजे 1/cos ऑफ -θ 1/cos बरोबर ना. मग येईल का बाहेर मायनस साइन तास सेक थिटा कोसेक मायनस कोसेक. या व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवा. ओके. हे आर्बिटरी तिकडचं हे आपल्या क्वाड्रंट वाईज गेलो की त्यानुसार फाइंड आउट करायचं.
लक्षात येते काय सांगतोय? ओके. जर तुम्हाला सांगितलं -30 डिग्रीची व्हॅल्यू काढा, काय सांगतोय? -30 डिग्री. सांगा बरं पटापट. जर अँगल मी 30 डिग्री घेतला, याचा विसरून जा. हा, पण मग परत एकदा आपल्याला काय करावं लागेल? 30 वेळ. काय काय? स्टँडर्ड पोझिशन. आपल्याकडे 3 पोझिशन असतात, एक ट्रायंगल, एक स्टँडर्ड पोझिशन आणि एक स्टँडर्ड युनिटरी पोझिशन. या 3 पोझिशन असतात, पण कधीही यूज होती, कधीही यूज होते. नाही, ही केव्हा यूज केली? मी जे इन जनरल काढतो त्यावेळेला. इन जनरली काढतो ना, म्हणजे आर फिक्स केलाय का मी याच्यात? नाही. कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेला मी सर्कल घेईन त्यावेळेला युनिट सर्कलच घेईन, आणि जनरली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायच्या वेळेला मी युनिट सर्कल करतो. स्टँडर्ड पोझिशन. आणि ही आता ही म्हणजे जनरल आहे ना. General. मग तू रेडियस काही घे त्यावेळेला, तुला वाटेल ती रेडियस ठेवू शकते. आर रेडियस घेतली ना मी, आर रेडियस घेतल्यानंतर हे डिफाईन करतो, तर त्यात काही एवढं विशेष नाही. फक्त ज्यावेळेला इन जनरली डिफाईन करतो त्यावेळेला असं काहीतरी डिफाईन करतो. ज्यावेळेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधल्या व्हॅल्यू काढतो त्यावेळेला हीच व्हॅल्यू लक्षात ठेवायची. मी कोणता व्हॅल्यू काढतोय? म्हणजे कोण? -5/6 रेडियन. ओके. मग मला सांगा ओरिजिनाचं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचं रेडियस किती सर्कलची? 1. ओके. अँगल डिफाईन करा. किती हा? ओके. हा काय असेल? बरोबर. ओके. त्यास ओपी ची व्हॅल्यू बरोबर होता. रेडियस 1 आहे. त्या पी वरनं काय करतो आपण? एक्स ॲक्सिस वर. बरोबर. हा 30, हा 90, तर हा -16 अमाऊंट ऑफ रोटेशन दिलं आहे ना. निगेटिव्ह मध्ये अँगल फक्त घेतलाय का? फक्त एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगते? ती काही निगेटिव्ह व्हॅल्यू नाही बरं का. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सांगते. तो काही निगेटिव्ह मध्ये नाही आहे. नाही तर मग निगेटिव्ह मध्ये घेतलाय बॉस असं जेवढा अँगल घ्या बरं निगेटिव्ह मध्ये. कसा निगेटिव्ह आहे? तसा अँगल निगेटिव्ह नाही. ही मायनस साईन फक्त डिनोट करते क्लॉकवाईज डिरेक्शन. पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल, हे लक्षात घ्या. 30, 60, 90 थेरम एक्झिस्ट होतोय. जर मी हा एक्स घेतला असेल, हा वाय घेतला असेल, तर हा एक्स दिला आणि हा वाय. बरोबर. मग त्याच पद्धतीने ना काय बदल केला त्याचा? बरोबर. मग मला सांगा एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, मग एक्सची व्हॅल्यू किती? एक्स कोणाच्या समोर आहे? 60च्या समोर आहे ना एक्स. राईट अँगल ट्रायंगल मध्ये 60च्या समोर आहे. 60च्या समोर कोण आहे? एक्स आहे. दॅट्स √3/2 into 1. दॅट्स √3/2. आणि वाय अजून आहे. आपण फक्त व्हॅल्यू काढतो ना. हा, मेन्शन करून आपण त्याला पी लाईज इन अ 4th क्वाड्रंट आणि मग त्यानंतर आपण खाली मेन्शन करतो. ओके. फक्त आधी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढून ठेवा. वाय म्हणजे कोणाच्या समोर आहे? 30 into that's y is equals to, but p lies in 4th quadrant. Okay. Now मग x, y equals to, चला सांगा x किती आलाय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह? क्वाड्रंट. कोणते? x पॉझिटिव्ह राहणार. मग √3/2 y निगेटिव्ह. चला तो फक्त थिटाची व्हॅल्यू पुट करून द्या. थिटाची व्हॅल्यू किती घेतली आपण? किती जाऊ द्या, यांचं काही काम नाही. थिटाची व्हॅल्यू किती येते? -30. फक्त व्हॅल्यू पुट करत जातात. y म्हणजे कोण? बरोबर ना. y म्हणजे आपला साइन थिटा असणार. थिटा किती आहे? -30. चला y म्हणजे किती आलाय? -1. ओके. x म्हणजे किती आलाय? ओके. tan -30 सांगा. y/x ना. y/x. y किती आहे? -1/2. x किती आहे? √3/2. 2 कॅन्सल झाला. -1/√3. याचा रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल आणि याचा रेसिप्रोकल साइन. बरोबर.
काही डाऊट याच्यात? समजतंय? मग तुमचं काम काय? स्टार्टच्या आधी आपल्याला व्हॅल्यू तर काढावी लागतील ना. मग काम काय असेल? काम काय असेल? काही लिहायचं, बसायचं, निर्मिती करायचं, दुसरं काहीच काम नाही. मोबाईल शिवाय दुसरं काम नाही. बरोबर? लक्षात घ्या, मला निगेटिव्ह अँगल्स किती अँगल्स राहिलेत आता? किती अँगल्स राहिले? 16. मला 16 अँगल्स पाहिजे. 16 अँगल्स. किती वेळ लागला काढायला? मला 16 अँगल्स पाहिजे होते. उद्या टेबल तयार करायचं त्याचा कळतंय? प्रत्येकाला कंपल्सरी असेल. ओके, ठीक आहे. मला उद्या फाइंड आउट करू.